नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? एकदम मजेत ना? तर मी आपला ऋतिक गायकवाड स्वागत करतो तुमचं देवदर्शन यात्रेच्या ब्लॉग नंबर 4मध्ये. तरी मित्रांनो, आपण कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपली सगळी घरची मंडळी या ठिकाणी देवदर्शनासाठी जमलेलो आहोत. मित्रांनो, हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते भक्ती, प्राचीन इतिहास आणि स्थापत्यकलेचा एक अद्भुत संगम आहे. आणि हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पूर्ण शक्तिपीठ देखील मानले जाते. आणि त्याचसोबत या ठिकाणी आपण महालक्ष्मी मंदिराची दर्शन रांग या ठिकाणी बघू शकतोय आणि आपणही या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी या रांगेत उभे आहोत. तरी मित्रांनो, या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये शूटिंगला परवानगी नसल्या कारणामुळं आपण आतमध्ये शूट घेऊ शकलेलो नाही, त्याबद्दल माफी असावी. आणि त्याचसोबत कोल्हापुरातील आम्हाला सर्वांना माहीत असलेला तलाव तो म्हणजे रंकाळा तलाव. तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही रंकाळा तलाव देखील तुम्ही बघू शकताय मित्रांनो. आणि त्याचसोबत आता आपण पुढच्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल करूयात. तर या ठिकाणी आपलं कोल्हापूर दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि त्याचसोबत आता 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं दुसरं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी आता आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत. तरी फायनली आपण तुळजापूर या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्या सर्वांची वाटचाल ही मंदिराच्या दिशेने चालू झालेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मंदिराचे मुख्यद्वार पाहू शकता आणि आता आपण त्या मुख्यद्वारातून आतमध्ये प्रवेश केलेला आहे व आपण कलोळाच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांची गर्दी, कलोळाच्या पाण्यातून हातपाय तोंड धुवून देवीच्या दर्शनाला जाण्यासाठीची जी काही गर्दी आहे ती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो. आणि दर्शन रांगेत उभा राहून आपण आई तुळजाभवानीचं दर्शन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. आणि या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला मूर्तीचं दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आई तुळजाभवानीची आरती संपन्न करून आपण तुळजापुरातील देवदर्शन आपलं संपन्न झालेलं आहे आणि आपण पुढच्या स्पॉटवरती निघालेलो आहोत. येरमाळा गावची येडेश्वरी देवी हे आपलं या देवदर्शन यात्रेचं शेवटचं देवस्थान आहे आणि आपण या देवीचं दर्शन घेऊन आपली ही देवदर्शन यात्रा संपन्न होत आहे. तरी मित्रांनो, चला माझ्यासोबत. हलगीचा आवाज ऐकून काय आर्यनचं नाचणंच थांबवणार, शेवटी त्याला आणला जाऊन. आणि सगळी मंडळी या ठिकाणी आपली जमली होती. दोन्ही गाड्यातली मंडळी आई येडेश्वरीच्या डोंगरावरती जाऊन दर्शन घेण्यासाठी जमली होती. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता येरमाळ्यातलं वातावरण खूप प्रसन्न वातावरण आणि त्याचसोबत हे महाद्वार आहे, श्री येडेश्वरी महाद्वार. तर या ठिकाणी आपण पायऱ्या चढत डोंगरावरती चाललेलो आहोत आणि गर्दी बघू शकता मित्रांनो, गर्दी पण होती. नुकतीच येरमाळा यात्रा झालेली आहे आणि त्याचसोबत आपण लागोलग या देवदर्शन यात्रेसाठी आलेलो आहोत, त्यामुळं या ठिकाणी गर्दी भरपूर होती. आणि ही सगळी मंडळी आपली इथं थकून बागून बसली होती आणि दर्शनासाठी चाललो होतो. तेवढ्यात दर्शन लाईन तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. आणि त्याचसोबत मला छोटे छोटे परसू बाळाचे या ठिकाणी क्लिप भेटल्या. आणि तरी मित्रांनो, आदिमाय आदिशक्ती मातंगी देवीचं देखील या ठिकाणी आपण दर्शन घेतलं. आणि आई येडेश्वरीच्या मंदिरात शूटिंगला परमिशन नसल्यामुळं आपण तिथं शूट घेऊ शकलेलो नाही. मित्रांनो, आता सगळे आमचे देवदर्शन स्पॉट या ठिकाणी संपन्न झालेले आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालेलो. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आय डीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.